गुड मॉर्निंग। सकाळची सुरुवात डिटॉक्स वॉटरने करूया। डिटॉक्स वॉटर पिल्यानंतर मी नाश्त्यासाठी पोहा बनवला। इथे मी शेंगदाणे माझ्यासाठी फ्राय केले होते आणि नंतर ना मी चवळीची भाजी कापायला घेतली जेवणासाठी। मला बिलकुल आवडत नाही आणि इथे ना मी व्हिडिओ काढताना चपाती फुगत होती माझी। अगोदर व्हिडिओ काढायला घेतला चपाती फुगायचीच बंद झाली। असो मग घरी आली जेवण वगैरे बनवून आणि जरा झोपले आणि मग संध्याकाळी उठले कारण का मिमीचा रिपोर्ट येणार होता, ब्लड रिपोर्ट। सो त्याच्यासाठी आम्ही गेलो आणि ब्लड रिपोर्ट एवढं काही चांगलं नाही आलं आहे, प्लेटलेट्स अजून वाढले नाही आहेत। सो डॉक्टरांनी 10 दिवसाच्या अजून गोळ्या दिल्यात। तर तिच्यासाठी भाजी घेण्यासाठी आम्ही मार्केटला गेलो, भाजी आणली आणि ती पण इन्स्पेक्शन करत होती। तिला दाखवून भाज्या ठेवत होती तिच्या, म्हणजे तिच्यासाठीच आणलेल्या। आणि मग तिला आंघोळीला घेऊन जायला निघाले तर ती आंघोळीला येत नव्हती, अशी घुरघुर करत होती। तिला आंघोळीला जायचं नसतं। मग कसं बसं करून नेलं तिला आंघोळीला, पण बिलकुल ऐकत नव्हती। कोणालाच ऐकत नाही ती, कधी कधी खूप जिद्दीपणा करते, बिलकुल ऐकत नाही। त्याच्यानंतर ना माझं दाढ खूप जास्त दुखायला लागलेली, माहिती नाही। तर त्यासाठी ना मी मेडिकलमधून गोळी आणली, पहिला गोळी घेतली, मग मम्मीला आंघोळ घातली आणि इथे पप्पा ना तिच्या जेवणाची तयारी करत होते। आणि मम्मीने आज डोसे बनवलेले, सो ते मी खाल्ले, मला भूक लागलेली जास्तच। ओके बाय, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये।